गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना. तर सकाळची वेळ आहे आणि मस्त असं माझं मंगळवारचं रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आज आहे मंगळवार आणि मस्त अशी बघा मी दारामध्ये कमळाची छान सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढत आहे. तर कमळाच्या रांगोळीचं खूप सारं महत्त्व आहे. मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी, पौर्णिमे दिवशी आवर्जून आपल्या दारामध्ये शुभचिन्हांच्या रांगोळी काढाव्या. शुभचिन्हांच्या रांगोळीत कमळ हे सर्वात अगोदर येतं. कारण बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं हे कमळ आपल्या दारामध्ये आवर्जून काढावं, जेणेकरून माता लक्ष्मी कमळाची रांगोळी किंवा कमळ आपल्या दारामध्ये पाहिल्यानंतर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यामुळे बघा संध्याकाळी किंवा सकाळी ज्यावेळेस आपण कमळाची रांगोळी काढतो त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं. आणि ही कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे अशा छोट्याशा सुंदर सुंदर रांगोळ्या दारामध्ये आवर्जून आपण रोजच्या रोज नित्यनेमाने काढल्या पाहिजे. तर बघू शकता असं वेगळ्या प्रकारचं मी छान आणि सुंदर असं कमळ काढलेलं आहे. तर त्यानंतर दोन्ही बाजूला मस्त असे छोटे छोटे स्वास्तिकसुद्धा काढून घेतले. उंबरा पूजन करताना दारामध्ये स्वास्तिकसुद्धा काढलं पाहिजे आणि उंबऱ्याची छान अशी पूजन केलं पाहिजे. आणि प्रत्येक रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू हे टाकायचं आहे. तर उंबऱ्यावरती सुद्धा छान अशी छोटीशी रांगोळी काढली, लक्ष्मीची पावलं काढली. त्यानंतर मंगळवारची आरती. तर देवीची आरती आपल्या देवघरामध्ये रोज तर नित्यनेमाने आरती झालीच पाहिजे. त्याचबरोबर आज आहे मंगळवार, तर गणपती बाप्पाची आरती केली, त्यानंतर देवीची आरती केली, पोत प्रज्वलित केला. आणि आरती झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या घरामध्ये आपल्याला आरती जी आहे ना ती आपली धूप जे आहे ना हे आपलं कापूर जो असतो ना, कापराची धुरी, ती सगळ्या घरामध्ये फिरवली पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये काय वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी जर असेल, कुणाच्याही पायाने येऊ शकते, जर असेल तर ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण नेहमी राहतं. तर इकडे स्वामींनासुद्धा धूप दाखवलेली आहे आणि इकडे सगळ्या घरामध्ये सगळीकडे फिरवून त्यानंतर पुन्हा एकदा देवघरामध्ये ठेवली. तर अशा पद्धतीनं माझा आजचा मिनी ब्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.